मातृमुखी संस्कृतीमध्ये या स्त्रिया काम करीत असतात, तर त्यांचा स्थान दर्जा, स्त्रिया संदर्भातील घटनात्मक तरतुदीचे परिणाम, तसेच स्त्रियांचे शिक्षण, त्यांची टक्केवारी, शिक्षणामुळे त्यांचा झालेला विकास, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी, स्त्रियांची रोजगार संदर्भातील वर्तमान परिस्थिती, त्यांचं वेतन. कारण आपण आजही पाहतो ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर स्त्रियाला निंदन काम वगैरे करण्यासाठी फक्त किती रोज आहे? 150 रुपये रोज. पुरुषाला 300 रुपये रोज. म्हणजे स्त्री पुरुष समानता झाली का? इथं नाही. इथे भेदभाव केला जायचा. स्त्री पुरुष प्रमाण आणि जन्म मृत्यू दर, जन्म आणि मृत्यूचा दर, स्त्रियांची भूमिका, अशा सर्वकष मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी पाहणी करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये सन 1975 मध्ये स्त्री मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीनं स्त्रियांसाठी एक राज्यव्यापी परिषद घेण्यात आली. की स्त्रियांचे प्रश्न कोणते आहेत, घरगुती हिंसाचाराला त्यांना ते कसे बळी पडतात, या सर्वांवर चर्चा व्हावी, उदापोर व्हावा आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी 1975 मध्ये स्त्री मुक्ती संघर्ष समिती यांच्या वतीनं स्त्रियांसाठी महाराष्ट्रामध्ये एक राज्यव्यापी अशी परिषद भरवण्यात आली. यामध्ये सर्व क्षेत्रातील स्त्रियांचा, जे गृहिणी असतील, नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतील, शेती करणाऱ्या स्त्रिया असतील, या सर्वांचा त्यामध्ये सहभाग होता. 1978 मध्ये समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला झाला. या समितीनं आपला एक जाहीरनामा केला, लिंग भेद म्हणजे स्त्री पुरुष हा जो भेदभाव केला जात होता. त्यानंतर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दुसरं दुःख होतं, काय होतं? जातीभेद होतो, वर्णभेद, जातीभेद, या असमान घटकांच्या विरोधात संघर्ष छेडण्याचं धोरण या ठिकाणी ठरवण्यात आलं. यातूनच स्त्री मुक्तीची ललकारी हा गीत संग्रह, ज्योती म्हापशेकर यांची मुलगी झाली हो हे पथनाट्य, प्रेरक ललकारी हे उपक्रम या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जनजागृतीसाठी सुरू करण्यात आले. 1977 मध्ये सौदामिनी राव यांनी स्थापना केलेल्या पुण्यातील स्त्री मुक्ती आंदोलन समिती, बायजा हे द्विमासिक, आणि औरंगाबाद मध्ये स्त्री वाद, मैत्रीण, स्त्री अन्याय विरोधी मंच, कोल्हापूरमध्ये महिला दक्षता समिती, नाशिक मध्ये महिला हक्क समिती, लातूर मध्ये नारी प्रबोधन समिती, असे गट महाराष्ट्रभर तयार झाले. आणि त्यामुळे स्त्रियांना आपले हक्क, अधिकार याची जाणीव झाली आणि समाजामध्ये असलेल्या कुप्रथेच्या विरोधामध्ये लढण्यासाठी या ठिकाणी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये हुंडा विरोधी संरक्षण समित्या स्थापन झाल्या. कारण आजही दुर्दैवाने सांगावं लागतं, केंद्र आणि राज्य सरकारनं हुंड्यावर कायद्यानं बंदी आणलेली आहे, परंतु अनेक भागामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर हुंडा घेतला जातो. मुलीला शिक्षित करायचं, चांगलं त्या ठिकाणी त्याला घडवायचं, डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं आणि शेवटी हुंडा द्यायचा. त्या बापाने काय फाशी घ्यायची का? आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनं बंदी आणून सुद्धा अनेक सुशिक्षित कुटुंबामध्ये सुद्धा दुर्दैवानं सांगावं लागतं की हे चित्र दिसतं. धुळे शहरामध्ये स्त्री अत्याचार विरोधी परिषद आयोजित करण्यात आली होती. विद्या बाळ यांची नारी समता मंच आणि मिळून साऱ्या जणी ही नियतकालिक, समाजवादी महिला सभा, क्रांतिकारी महिला संघटना यांचे कार्य स्त्री प्रश्नाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचे ठरले. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेने खेड्यापाड्यामध्ये की त्या कुटुंबांचं गोरगरीब कष्टकरी कुटुंब आपल्या तालुक्यामध्ये पहा, आता कापसाचा सीझन चालू झाला की म्हैसाला काम करायला जातात, कारण शेतीची कामं संपलेली असतात. आणि म्हणून स्थानिक लोकांना स्थानिक ठिकाणी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. त्यामुळं स्त्रियांना पैसा मिळू लागला, त्यांचंही सबलीकरण होऊ लागलं. तर महिला प्रेमेला दंडवते यांनी दिल्लीमध्ये 1976 मध्ये देशव्यापी अशी महिला दक्षता समिती स्थापना केली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओरिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यातून या समितीच्या शाखा निघाल्या. कम्युनिस्ट पक्षाने अखिल भारतीय जनवादी महिला संघटना नावाची संघटना सन 1980 मध्ये स्थापना केली होती. हे सर्व करण्याच्या पाठीमागे की स्त्रियांचे
जे काही प्रश्न आहे त्याला वाचा फोडण्यासाठी या संघटना स्थापन झालेल्या होत्या. या संघटनांच्या शाखा भारतभर काढण्याचे प्रयत्न केले गेले. संघटनेने हुंडाबंदी, ज्या क्रूर प्रथा होत्या आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये, त्यानंतर स्त्री भ्रूण हत्या म्हणजे लिंग निदान चाचणी करायची, मुलगा असेल तर ठेवायचं, न मुलगी असेल त्याला त्या मारून टाकायचे. तर अशा पद्धतीचे जे चुकीचे धोरण होते त्यांच्यावर